अर्बन नक्षलवादी प्राध्यापक साईबाबा यांच्या बाबतीतल्या दोन बातम्या या 2-3 दिवसातच आलेल्या आहेत. पहिली बातमी आली होती की नागपूर उच्च न्यायालयाने त्यांची जी शिक्षा आहे म्हणजे ती रद्द केली अशी बातमी होती आणि एकदम सगळ्यांना धक्का असा बसला की ज्याच्यावरती फार गंभीर असे आरोप होते. अर्बन नक्षलींच्या एक अर्थाने तो म्होरक्या होता, मास्टर माइंड कसा होता असा तो साईबाबा, आणि त्याचं जे चित्र समोर यायचं तो ह्याच्यावरती बसलेला, व्हीलचेअरवरती बसलेला तो कसा आजारी आहे आणि त्याच्यावरती सहानुभूती कशी गोळा केली जायची. त्या निर्णयाला तातडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं. आणि चांगली गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने लगेच नागपूर उच्च न्यायालयाचा जो निकाल होता तो स्थगिती दिलेली आहे. म्हणजे आता त्याची जन्मठेप जी आहे ती कायम राहिलेली आहे, अटक कायम राहिलेली. बाकीचं त्याच्यावरचं कायदेशीर कारवाई आता पुढे होत राहील. मी तुम्हाला परत सांगतो की अर्बन नक्षल हा विषय आहे, हा एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायची गोष्ट आहे. राजकीय किंवा प्रत्यक्ष जे गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत ते सगळं बाजूला ठेवा. हे ठरवून एक असा चेहरा समोर आपल्याकडे करतात की हे कसे विचारवंत आहेत, कलाकार कसे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कसं काम करणारे बुद्धिवादी आहेत, समाजसेवक कसे आहेत, आणि त्याचा फायदा घेऊन म्हणजे प्रत्यक्ष जंगलामध्ये चालणारी जी चळवळ होती तिचा फार मोठ्या प्रमाणात खात्मा झाला. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काय म्हणता येईल त्याला कायदेशीर कारवाया पण सुरू झाल्या, ठार पण झाले. पण आता त्याला दुसरा पर्याय म्हणून शहरी भागामध्ये, म्हणून अर्बन नक्षल हा जो शब्द आला होता, शहरी भागामध्ये वेगवेगळ्या संस्था, साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या संस्था, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, त्यांच्या माध्यमातून हा विचार समोर न्यायचा, त्यांच्या माध्यमातून हे सगळं करायचं आणि हे जास्त घातक होतं. हा एक विचार सातत्याने त्या चळवळीमध्ये केल्या गेल्या आणि त्याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करून अगदी आपल्याकडचं कोरेगाव भीमाची जी दंगल आहे ती परिषद, एल्गार परिषद, त्याच्यानंतरची दंगल, ह्या सगळ्यामध्ये कशा मोठ्या प्रमाणामध्ये काही अर्बन नक्षल गुंतलेले आहे. आता हे साईबाबाचं प्रकरण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे म्हणताना नाव साईबाबा असतं म्हणजे तुम्हाला ज्यांना साईबद्दल भक्ती असते त्यांच्याबद्दल हे होते, किंवा स्टॅन स्वामी असं नाव असताना त्याला स्टॅन स्वामी केलं जातं. फादर स्टॅन स्वामी. स्वामी म्हणले की परत आपली एक भावना, सुधा भारद्वाज, वरवरा राव, म्हणजे ठरवून काही नावं अशी, म्हणजे किंवा कोबाड गांधी असं नाव मुद्दाम दिलं जातं त्याला. म्हणजे तुम्ही हे पण बघा, हे इतकं सहज झालेलं नाहीये. ठरवून यांची नावं अशी केल्या गेलेली आहेत, माध्यमातून ती नावं त्या पद्धतीनं समोर आणल्या गेलेली जेणेकरून त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती निर्माण व्हावी. आता ही या साईबाबाची जी शिक्षा आहे ती सर्व उच्च न्यायालयाने रद्द केली की ताबडतोब ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या फार घातक आहेत. म्हणजे हे सरकार, म्हणजे विशेषतः मोदी सरकार 2014च्या नंतर कसं जाणीवपूर्वक हे डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची हॅरॅसमेंट करत आहे आणि तळमळीनं काम करणारे प्राध्यापक, कलावंत यांच्या कसं पाठीशी लागलेलं आहे, विचारवंत, हे आपल्याला ठसवलं जातं. त्याच्यामधलं एक म्हणजे हे साईबाबा. दुसरं एक मी नाव तुम्हाला आवर्जून सांगतो या निमित्तानं. आणि बरं, हेच आधीचं सरकार असलं असतं तर ते इतक्या तातडीनं सर्वोच्च न्यायालयात गेलं नसतं. काँग्रेसची सरकार तुम्ही लक्षात घ्या, किंवा आपलं महाविकास आघाडी सरकार, या सगळ्यांनी या बाबतीमध्ये बोटचेपेपणा केलेला आहे. समजा आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले असते तर इतक्या तातडीनं सरकारच्या वतीनं कोणी न्यायालयात गेलं नसतं. मग ते कायदेशीर कारवाई पुढे चालत राहिलं असतं सगळं. पण ह्या सरकारने तातडीनं की ही सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं आणि त्याला त्यावरती स्थगिती मिळवली. हे जे ठरवून केलं जातं, मी तुम्हाला आपल्याकडचं एक आवर्जून उदाहरण सांगतो. प्राध्यापक आनंद तेलतुंबडे, बाबासाहेब आंबेडकरांचे नातजावाई, प्रकाश आंबेडकरांच्या बहिणीचा नवरा, ह्याला जेव्हा याच प्रकरणामध्ये अटक झाली तेव्हा 1.5 वर्ष या कोर्टापासून त्या कोर्टापर्यंत, त्या कोर्टापासून या कोर्टापर्यंत ते स्वतःची अटक टाळण्यासाठी खेटे मारत होते. शेवटी त्यांना 2021 मध्ये जेव्हा प्रत्यक्ष अटक झाली, तीही म्हणजे त्यांना दिलेली मुदत संपल्याच्या नंतर त्यांनी ठरवून 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या दिवशी स्वतःला म्हणजे ते पोलिसाला शरण गेले. आणि चित्रासमोर काय केलं गेलं, आंबेडकर जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या नातजावायला अटक. याच आनंद तेलतुंबडेचा भाऊ मिलिंद तेलतुंबडे हा कट्टर नक्षलवादी होता आणि पोलिसांच्या चकमकीत तो ठार झाला. हे सगळं हे लपवतात. आणि त्या आनंद तेलतुंबडेला हे विचारवंत कसे आहेत, प्राध्यापक कसे आहेत, त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमाला कशी लावलेली, बाकीचं सगळं भरताड लावतात. त्यांच्या अटकेच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं नोव्हेंबर 2019 पासून ते एप्रिल 2021 पर्यंत इतके म्हणजे 13-14 महिने
पूर्ण गेले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की त्यांनी तो टाइमपास केला, वेळखाऊपणा केला आणि असं चित्र सगळ्यांच्या समोर उभं केलं गेलं की बाबा हा विचारवंत असताना सुद्धा जाणीवपूर्वक ह्याला त्या कटामध्ये अडकून तुरुंगात कसं टाकण्यात येत आहे. आता तो तुरुंगातच आहे. म्हणजे हे एक ठरून ठरून केली जाणारी गोष्ट आहे ती. किंवा मी तुम्हाला आपल्याकडचं उदाहरण सांगतो. अगदी प्रतिष्ठित अशा न्यूज चॅनलनी त्यांनी एक साहित्य संमेलन घेतलं होतं APP माझानी. त्याच्यामध्ये कोणाला बोलवलं होतं माहिती आहे? सचिन साठे आणि शीतल माळी. कबीर कला मंच, शीतल साठे आणि सचिन माळी. कबीर कला मंचचे हे जे काही जोडपं होतं त्यांच्यावरती अर्बन नक्षल असल्याचा आरोप आहे. तुरुंगात आहेत सचिन. त्याच्या सहानुभूती मिळण्यासाठी म्हणून त्याचे कार्यक्रम कबीर कला मंचचे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी गेले. ह्याच न्यूज चॅनल्सनी त्यांना प्रतिष्ठित साहित्यिक म्हणून साहित्य संमेलनात बोलवलं. तुमच्यापैकी जे कोणी थोडेफार वाचन करणारे असतील त्यांनी मला याचं उत्तर द्यावं की मराठी साहित्यामध्ये सचिन माळी, शीतल साठे असे कोण मोठे साहित्यिक लागून गेले की ज्यांना तुम्ही बोलवावं त्यांना एवढी प्रसिद्धी द्यावी. हे ठरवून ठरवून केलं जातं, हे लक्षात घ्या. ही सहज घडणारी गोष्ट नाहीये. म्हणजे म्हणून मी तुम्हाला 2 उदाहरणं दिले. आनंद तेलतुंबडे असो किंवा सचिन माळी आणि शीतल साठे असो, ह्यांना ठरवून ठरवून सहानुभूती गोळा व्हावी म्हणून तथाकथित जे बुद्धिवादी असतात, तथाकथित जे शहरी असतात, तथाकथित साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि संस्था असतात त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केलं जातं. ह्यांच्याबद्दल सहानुभूती गोळा व्हावी, ह्यांच्या वेगळ्या चेहऱ्याचा वापर करून घेऊन आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जी प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे त्याच्यामधले 3 मुद्दे आले होते की एक तर साईबाबा आजारी कसे आहेत, मग ते पॅरालाइज होऊन काय व्हीलचेअरवरती कसे बसलेले आहेत. हे ठरवून ठरवून म्हणजे त्याच्या भोवती सहानुभूती गोळा करण्याच्यासाठी म्हणून केल्या गेलेली गोष्ट आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्यांना बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मेडिकल ग्राउंडचा कुठेच विषय आला नव्हता. आता जेव्हा त्यांना त्यांची ही शिक्षा परत कायम ठेवली सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा हे मुद्दे उपस्थित केले गेले त्यांचे वकील बसंत प्रकाश म्हणून जे आहेत त्यांच्याकडून. म्हणजे हे जे ठरून ठरून चालतं ना की तुम्ही त्यांच्याबद्दलची एक आणि दुसरा एक मुद्दा असा होता की बाबा ते तर प्रत्यक्षामध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांनी न्यायमूर्तींनी जेव्हा असं विचारलं की ते त्याचा मास्टर माइंड तसा आरोप आहे ते जास्त घातक आहे, त्याचं कुठलंही उत्तर त्याच्या वकिलाला देता नाही आलं. म्हणजे हे बचाव काय घेणार, त्यांचं वय कसं झालेलं आहे, ते आजारी कसे आहेत, ते प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत का, वाटेल त्या गोष्टी समोर केल्या जातात. म्हणजे तुम्ही ह्याच्या मागचं हे सूत्रबद्ध पद्धतीनं बरं हे काही आत्ता चालू नाहीये. जसं त्या ईडीमध्ये कुणावरती धाड पडली ती काय अचानक घडत नाही. असं समजा की या गव्हर्नमेंटला नवीन गव्हर्नमेंटला कोणावरती सूड उगायचं आहे, पण ईडीच्या कारवाईमध्ये 10-10, 15-15 वर्षाचं रेकॉर्ड ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे कोणावरती अचानक एखादं सरकार सत्तेवरती आलं आणि त्यांनी ठरवलं की आता एखाद्यावरती ईडीची धाड टाकायची, तसं करता येत नाही. तुम्ही फार तर असं म्हणू शकता त्यातल्या त्यात आरोप एवढाच असू शकतो की एकूण 10 लोक आर्थिक गुन्ह्यामध्ये सापडू शकतात, त्याच्यातले तुम्ही 8 सोडून दिले, तुमच्या सोयीचे 2 लोक पकडले, हे फार तर आरोप त्याच्यातला मंजूर करता येऊ शकतो. पण ज्याला प्रत्यक्षामध्ये पकडलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये 1-2 वर्ष नाही, 2-3 महिने नाही, 15-15, 20-20 वर्ष त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं असतं. हे साईबाबा, वरवराराव, सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, आनंद तेलतुंबडे यांना काही अचानक कोणाला साक्षात्कार झाला म्हणून यांच्यावरती आरोप ठेवले गेलेले नाहीयेत. यांचं जे काय रेकॉर्ड आहे 20-20 वर्षापासून तपास यंत्रणेकडे, सरकार कोणाचंही असो, या तपास यंत्रणेनं यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद घेतलेली आहे. तशी एक फाईल तयार झालेली आहे. म्हणजे यांची तपास यंत्रणेकडे यांच्या सगळ्या काळ्या कारनाम्याची कुंडली तयार आहे. प्रत्यक्षामध्ये ज्या पुरावा असा सक्षम असा लागतो की ज्याच्यावरून यांना शिक्षा होऊ शकेल तो हाती मिळत नाही, तोपर्यंत वाट पाहिली जाते. आणि तसा प्रत्यक्ष पुरावा मिळाल्याच्या नंतरच मग ती केस उभी राहते आणि मग त्यांना शिक्षा होते. जेव्हा असं कोणी म्हणतं ना की बाबा हे सूडबुद्धीनं केलं जातं, की सूडबुद्धीनं करण्यासाठी मुळात त्यांचं एक 15-15, 20-20 वर्षाचं रेकॉर्ड असावं लागतं. असं अचानक कोणाला वाटलं म्हणून सूडबुद्धीनं करता येऊ शकत नाही. आत्ता साईबाबा यांची जी काय जन्मठेपेची शिक्षा आहे, UAPA देशद्रोहाच्या संदर्भातला गंभीर असा त्यांच्या विरोधामध्ये त्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केलेली, त्या कायद्याखाली अटक केल्या गेलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल थांबवला, फिरवला आणि ह्यांची शिक्षा कायम ठेवली. ही देशासाठी अतिशय चांगली गोष्ट घडलेली आहे. कायदेशीर कारवाई पुढे होत राहील. सरकार सक्षमपणे, आता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अतिशय स्वच्छ योग्य अशी भूमिका या गुन्हेगारांच्या संदर्भामध्ये घेतली. त्याच्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल फिरवला आणि साईबाबांची
जी जन्मठेप आहे ती कायम ठेवली सगळ्या नक्षलवाद्यांच्या बाबतीत. त्यांच्यावर अजून 5 जण पण आहे. सगळ्या नक्षलवाद्यांच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीनं अतिशय कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन हा जी कीड लागलेली आहे आपल्याला लोकशाहीला अंतर्गत अशी जी कीड लागलेली आहे, हा जो भयानक असा हिंसाचार आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात आलेला आहेच, तो नियंत्रणात आलेला आहे. तिकडे त्यांची सगळी पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला चेकमेट झालेली आहे, त्यांना शह दिला गेला म्हणून हे अर्बन नक्षल तुंतुण मोठ्या प्रमाणात वाजवलं जात होतं. आता त्याच्यावरही कारवाई होते आहे आणि ह्याची सगळी पाळंमुळं खणून अर्बन नक्षल सुद्धा पूर्णपणे संपवण्यासाठी तपास यंत्रणेला आपण सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे आणि ह्या सगळ्यांना कठोरात मधली कठोर कारवाई झाली पाहिजे, जिथे शिक्षा झाली पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.